मुंबईच्या रस्त्यावर भीक मागणारी ही तरुणी कोण होती? नाव समजताच पोलीसही हादरले. मुंबई, लाखो स्वप्नांचं शहर. दररोज हजारो तरुण तरुणी मोठं होण्याचं स्वप्न घेऊन इथे येतात. पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत असं नाही. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या लोखंडवाला परिसरात एक तरुणी अनेक दिवस भीक मागताना दिसत होती. मळकट कपडे, विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावरचा थकवा पाहून लोक तिला एक सामान्य भिकारी समजत होते. पण तिच्यामागे एक धक्कादायक सत्य दडलं होतं. एका चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला पोलिसांनाही ती सामान्य महिला वाटली. पण जेव्हा तिने स्वतःचं नाव सांगितलं तेव्हा अधिकारी काही क्षण स्तब्ध झाले. तपासात समोर आलं की ती दुसरी तिसरी कोणी नसून भोजपुरी चित्रपटसृष्टीत काम केलेली अभिनेत्री मिताली शर्मा होती. एकेकाळी अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मिताली यांना सुरुवातीला काही काम मिळालं. मात्र नंतर कामाचा अभाव, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांना रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली. वृत्तांनुसार चौकशीदरम्यान त्यांनी सर्वप्रथम जेवण मागितलं, कारण त्या अनेक तास उपाशी होत्या. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत त्या मानसिक तणावातून जात असल्याचं समोर आलं आणि पुढील उपचारासाठी त्यांना मानसिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मिताली शर्मा यांची ही कहाणी आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. यश आणि अपयश यांच्यातील अंतर कधी कधी खूप कमी असतं. योग्य वेळी आधार आणि मदत मिळाली तर अनेक आयुष्य वाचू शकतात. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा.